नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024च्या पीक विम्याच्या वाटपासंदर्भात आपण जिल्हानिहाय, तालुकानिहाय व गावनिहाय अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक प्रश्न विचारला जात होता की दादा, खरीप हंगाम 2024च्या पीक विम्याचं वाटप अपडेट आमचा जिल्हानिहाय, तालुकानिहाय व गावनिहाय सांगा। आणि तेच अपडेट आपण संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024चं पीक विम्याचं वाटपासंदर्भातले घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या लाल, काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, तत्पूर्वी मी तुम्हाला 10 सेकंद काही माहिती सांगतो। त्याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर कालचा व्हिडिओ आपण खरीप हंगाम 2024च्या विम्याच्या वाटपासंदर्भात बनवला होता, परंतु तीच माहिती काही लोक कॉपी करून चुकीच्या पद्धतीने सांगत आहेत। त्यामुळे आमची माहिती कॉपी करणाऱ्या लोकांची तुम्ही चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ पाहू नये, कारण की चुकीच्या पद्धतीने ते शेतकऱ्यांना दिशाभूल करणारे व्हिडिओ टाकत असतात। तर शेतकरी मित्रांनो, चला तर आपल्या मुख्य माहितीकडे येऊया। तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे हिंगोली, आणि हिंगोली जिल्ह्यातील 152 गावातील हिंगोली तालुक्यातील 152 गावातील शेतकऱ्यांना पीक विमा भेटणार आहे। दुसरा तालुका हिंगोली जिल्ह्यातील शेनगाव तालुक्यातील 133 गावातील शेतकऱ्यांना हा पीक विमा भेटणार आहे। तिसरा तालुका कळमनुरी तालुक्यातील 148 गावातील शेतकऱ्यांना हा पीक विमा भेटणार आहे। चौथा तालुका आहे वसमत तालुक्यातील 152 गावातील शेतकऱ्यांना हा पीक विमा भेटणार आहे। पाचवा तालुका औंढा-नागनाथ आणि औंढा-नागनाथ तालुक्यातील 122 गावातील शेतकऱ्यांना हा पीक विमा भेटणार आहे। मित्रांनो, दुसरा जिल्हा आहे नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यातील किती गावामध्ये पीक विमा भेटणार याची संपूर्ण अपडेट घेण्याचा प्रयत्न करूया। याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर नांदेड जिल्ह्यातील पहिला तालुका नांदेड, आणि नांदेड तालुक्यातील 88 गावातील शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झालेला आहे, तो पण मिळणार आहे। अर्धापूर तालुक्यातील 64 गावातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे। कंधार तालुक्यातील 126 गावातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे। लोहा तालुक्यातील 127 गावातील शेतकरी बांधवांना हा पीक विमा मंजूर झालेला आहे, आणि तो लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे। भोकर तालुक्यातील 77 गावातील शेतकऱ्यांना हा पीक विमा मंजूर झालेला आहे। मुदखेड तालुक्यातील 55 गावातील शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झालेला आहे। याचबरोबर हदगाव तालुक्यातील 137 गावातील शेतकऱ्यांना हा पीक विमा मंजूर झालेला आहे। हिमायतनगर तालुक्यातील 64 गावातील शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झालेला आहे। किनवट तालुक्यातील 191 गावातील शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झालेला आहे। माहूर तालुक्यातील 92 गावातील शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झालेला आहे। देगलूर तालुक्यातील 108 गावातील शेतकऱ्यांना पीक विमा भेटणार आहे। मुखेड तालुक्यातील 135 गावातील शेतकऱ्यांना पीक विमा भेटणार आहे। बिलोली तालुक्यातील 91 गावातील शेतकऱ्यांना पीक विमा भेटणार आहे। नायगाव तालुक्यातील 89 गावातील शेतकऱ्यांना पीक विमा भेटणार आहे। धर्माबाद तालुक्यातील 56 गावातील शेतकऱ्यांना हा पीक विमा भेटणार आहे। उमरी तालुक्यातील 62 गावातील शेतकऱ्यांना पीक विमा भेटणार आहे। अशा प्रकारे संपूर्ण नांदेड जिल्ह्याची अपडेट होतं। पुढचा जिल्हा आहे धाराशिव जिल्ह्यातील पहिला तालुका धाराशिव, आणि धाराशिव तालुक्यातील 126 गावातील शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झालेला आहे। तुळजापूर तालुक्यातील 115 गावातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे। उमरगा तालुक्यातील 96 गावांचा समावेश आहे। लोहारा तालुक्यातील 47 गावांचा समावेश आहे। भूम तालुक्यातील 93 गावाचा समावेश आहे। परंडा तालुक्यातील जवळपास 91 गावाचा समावेश आहे, आणि कळंब तालुक्यातील 97 गावांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे। याचबरोबर या जिल्ह्यातील पुढचा तालुका वाशी तालुक्यातील 46 गावातील वाशी तालुक्यातील 54 गावांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा जिल्हा बीड जिल्ह्यातील आपण जर पाहिलं तर 11 तालुक्यात आणि 11 तालुक्यातील कोणत्या गावामध्ये पीक विमा मंजूर झालेला आहे हे संपूर्ण अपडेट घेण्याचा प्रयत्न करूया। याच्यामध्ये पहिला जिल्हा बीड, याच्यामध्ये पहिला तालुका बीड तालुक्यातील 230 गावे, आष्टी तालुक्यातील 177 गावे, पाटोदा तालुक्यातील 107 गावे, वडवणी तालुक्यातील 49 गावे, शिरूर कासार तालुक्यातील 95 गावे, गेवराई तालुक्यातील 192 गावे, अंबेजोगाई तालुक्यातील 106 गावे, केस तालुक्यातील 135 गावे, माजलगाव तालुक्यातील 116 गावांचा समावेश आहे। धारूर तालुक्यातील 73 गावे, परळी वैजनाथ तालुक्यातील 108 गावांचा समावेश आहे। अशा प्रकारे एवढे गावातील शेतकऱ्यांना हा बीड जिल्ह्यामध्ये पीक विमा भेटणार आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर, आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील 154 गावे, पैठण तालुक्यातील 191 गावे, फुलंब्री 91 गावे, वैजापूर 164 गावे, गंगापूर 222 गावे, खुलताबाद 76 गावे, सिल्लोड 132 गावे, कन्नड 202 गावांचा समावेश आहे। सोयगाव 84 गावांचा समावेश आहे। या गावातील शेतकऱ्यांना पीक विमा 2024चा मंजूर झालेला आहे, तो लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। पुढचा जिल्हा आहे जालना जिल्ह्यातील जालना तालुक्यातील 151 गावे, बदनापूर 92 गावे, भोकरदन 157 गावे, जाफराबाद 101 गावे, परतूर 97 गावे, मंठा 117 गावे। याचबरोबर अंबड तालुक्यातील
138 गावांचा समावेश आहे. घनसावंगी तालुक्यातील 118 गावांचा समावेश आहे. अशा प्रकारे जालना जिल्ह्यातील गावामध्ये पीक विमा मंजूर झालेला आहे. पुढचा जिल्हा लातूर जिल्ह्यातील लातूर तालुक्यातील 124 गावे, औसा 133 गावे, रेणापूर 76 गावे, उदगीर 99 गावे, जळकोट 47 गावे, अहमदपूर तालुका 124 गावे, याचबरोबर चाकूर तालुका 85 गावे, निलंगा तालुका 162 गावे, देवणी तालुका 54 गावे, शिरूर अनंतपाळ तालुका 48 गावे, याचबरोबर पुढचा जिल्हा परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्यातील 128 गावे, गंगाखेड 105 गावे, पूर्णा 94 गावे, पालम 80 गावे, पाथरी 56 गावे, सोनपेठ 52 गावे, मानवत 53 गावे, सेलू 95 गावे आणि जिंतूर 169 गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, या सगळ्या जिल्ह्यातील जे काही गावातील सगळी माहिती सांगली. या सर्व जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी आपल्या खरीप हंगाम 2024चा विमा क्लेम विमा कंपनीकडे दाखल केलेला आहे आणि त्या शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झालेला असेल, म्हणजे मंजूर झालेला आहेच, तो पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता लवकरच या फेब्रुवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या साईडला दिसत असलेल्या अशा लाईकच्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही मला लाईक केलं तर आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा महत्त्वाचा असा व्हिडिओ पोहोचेल. तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.